या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल रोहित। विद्यार्थ्यांना पोलीस ठाण्यात नेणाऱ्या 2 महिला पोलिसांना पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी केलंय सस्पेंड। शाळेच्या विद्यार्थ्यांना शाळेतून थेट पोलीस व्हॅनमध्ये बसवून पोलीस ठाण्यापर्यंत घेऊन जाणे पोलिसांना पडले महागात। महिला पोलीस नाईक मंजुळा संभाजी वाघमोडे बक्कल नंबर 1412 आणि महिला पोलीस नाईक सुनीता किसन धोंडबरे बक्कल नंबर 1705 या 2 महिला कॉन्स्टेबलांना सस्पेंड करण्यात आलं आहे। याबाबत अधिक माहिती अशी की शाळेचे शुल्क न भरल्याने विद्यार्थ्याला शाळेबाहेर काढल्याने आंदोलनास शाळेबाहेर बसणाऱ्या शालेय मुलींना सराईत गुन्हेगाराप्रमाणे पोलिसांच्या गाडीत बसवून पोलीस ठाण्यात तासभर बसवून ठेवणाऱ्या 2 महिला कर्मचाऱ्यांना अखेर नूतन पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी निलंबित केले आहे। या घटनेची दखल खुद पोलीस आयुक्तांनी घेतल्याने पोलीस दलात खळबळ माजली आहे। 3 दिवसांपूर्वी हिंदुस्थान कॉन्व्हेंट स्कूलमध्ये शाळेच्या दरवाजासमोर बसलेल्या विद्यार्थिनींना पोलीस गाडीतून सदर बाजार पोलीस ठाण्यात नेण्यात आले होते। विद्यार्थ्यांना पोलीस गाडीत बसवून आरोपीसारखे नेण्यात आले होते। सदर बाजार पोलीस ठाण्यातून या 2 महिला पोलिसांपैकी पोलीस गाडी घेऊन आलेली एक महिला पोलीस गणवेशात दिसत नव्हती। त्याची ही दखल कारवाई करताना घेण्यात आली आहे। सोलापुरातील रेल्वे लाईन परिसरातील हिंदुस्थानी कॉन्व्हेंट इंग्लिश स्कूल म्हणजेच HCC स्कूल समोर काही विद्यार्थी व त्यांचे पालक हे उपोषणास बसले आहेत असा फोन स्कूलमधून पोलिसांना गेला। तेव्हा तात्काळ पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि पोलिसांनी गाडीतून विद्यार्थी व त्यांच्या पालकांना पोलीस शाळकरी विद्यार्थ्यांना गाडीत बसवून शाळेतून थेट सदर बाजार पोलीस ठाण्यात घेऊन गेले। तेथे त्यांना चौकशीच्या नावाखाली तब्बल 1 तास बसवण्यात आले होते। या सर्व प्रकरणाचा तपास झाल्यानंतर महिला पोलीस नाईक मंजुळा संभाजी वाघमोडे आणि महिला पोलीस नाईक सुनीता किसन धोंडबरे या दोघांना पोलीस आयुक्तांनी निलंबित केले आहे। पोलीस आयुक्त राजकुमार यांची भेट घेतली तेव्हा पोलीस आयुक्त म्हणाले की विद्यार्थ्यांना पोलीस गाडीत बसवल्यानंतर ती गाडी पोलीस ठाण्यात न जाता त्या विद्यार्थ्यांच्या घरी त्यांना समज देऊन सोडवण्यास भाग होते, परंतु असे झाले नाही। या प्रकरणाचा तपास सहाय्यक आयुक्त अजय परमार यांच्याकडे देण्यात आला होता। त्यानंतर अजय परमार यांनी 2 दिवस याचा तपास केला। त्यांचा अहवाल राजकुमार यांना देण्यात आला। त्या विद्यार्थ्यांना पोलीस ठाण्यात घेऊन गेल्याने तसेच पोलीस गाडी आणणारी महिला पोलीस ही गणवेशात दिसत नव्हती। या आणि चौकशी अहवालावरून सदर बाजार पोलीस ठाण्यातील या 2 महिला पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे। त्यामुळे पोलीस दलात खळबळ उडाली असून एम राजकुमार यांच्या धडाडीच्या या निर्णयाने सर्वत्र कौतुक केले जात आहे। इम्रान सगरी, लोकप्रधान न्यूज, सोलापूर। सोलापुरात व्हेज नॉन व्हेज जेवण मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल रोहित। चवीला टेस्ट हॉटेल रोहितचे जेवण बेस्ट। बर्थडे पार्टी, कार्यक्रम, विविध पार्टींचे ऑर्डर्स ही स्वीकारले जातील। ग्राहकांसाठी खास पार्सलची सोय। आमचा पत्ता हॉटेल रोहित, 7 रस्ता अपोजिट कारीगर पेट्रोल पंप, सोलापूर।